कॉमेडियन प्रणित मोरे मारहाण प्रकरणी मोठी अपडेट. 10 ते 12 जणांविरोधात गुन्हा दाखल. स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरेला सोलापुरात मारहाण करण्यात आली. सोलापुरातील एका कार्यक्रमात स्काय फॉल्स फेम अभिनेता वीर पहाड यावर जोक केल्यामुळे 10 ते 12 जणांच्या गटानं हल्ला केल्याची माहिती स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरे यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवरून पोस्ट केली आहे. तसेच या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यासाठी गेल्यावर पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली नसल्याची माहिती प्रणित मोरे यांनी आपल्या पोस्टमधून दिली होती. अशातच आता या प्रकरणाची पोलिसांनी दखल घेतली असून 10 ते 12 जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याची माहिती मिळत आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी बुधवारी माध्यमांना या प्रकरणाबाबत माहिती देताना सांगितलं की स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरे मारहाण प्रकरणात 10 ते 12 जणांना ताब्यात घेतलेलं असून या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू अभिनेता वीर पहाडिया याला लक्ष्य करून स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरे यांना सोलापुरातील एका कार्यक्रमात जोक केला. त्यामुळे कार्यक्रमाला उपस्थित असलेला एक गट नाराज झाला आणि त्यातून मारहाणीचा प्रकार घडला. याबाबतीत कॉमेडियन प्रणित मोरे यांनी इंस्टाग्रामवरून पोस्ट करत माहिती दिली तर वीर पहाडियाने देखील दिलगिरी व्यक्त केली होती. प्रणित मोरे यांना 2 तारखेला जी मारहाण करण्यात आलेली आहे, स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरे आपल्याकडे एका कार्यक्रमासाठी आले होते. त्यानंतर सोशल मीडियावर त्यांनी सदरीलबाबत माहिती टाकली. त्या अनुषंगाने त्यांच्याशी संपर्क करण्यात आला. ते सध्या सोलापूरमध्ये येऊ शकत नाहीत या अशा स्वरूपाचे त्यांनी माहिती सांगितल्यावरून हॉटेल चालक ज्या ठिकाणी त्यांना ही मारहाण झाली या हॉटेल चालकांना संपर्क करून हॉटेल मॅनेजरच्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहिता कलम 115-189 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. एकूण 10 व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल आहे. त्यापैकी 8 लोकांना म्हणजे ओळखण्यात आलेलं आहे आणि त्या आयडेंटिफाईड 8 लोकांपैकी आज 5 इसमांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. पुढील तपास सुरू आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सोलापूर.